अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी सहकार मेळाव्यात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक घोषणा केली आहे। त्यांनी सांगितलं की नुकसानीचा फटका बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तातडीची आणि भरीव आर्थिक मदत दिली जाणार आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी निधीचे वाटप सुरू झाल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। शहा म्हणाले, दिवाळीपूर्वीच राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा होईल। या निर्णयासाठी सरकारकडून अधिकृत आदेशही जारी करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला जात आहे। सरकारच्या योजनेनुसार पीक विमा भरपाईचा निधी 3 टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद झळकणार आहे। सध्या सरकारने पहिला टप्पा सुरू केला असून त्यात 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आता तुमच्या बँक खात्यात थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000, काहींना 21,000 तर काहींना 25 ते 30,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे। हे वाटप जिल्ह्यांनुसार बदलणार असून प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र यादी सरकारने तयार केली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण पाहणार आहोत तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत आहे का। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट ठेवा, जेणेकरून शेती, पीक विमा आणि शासकीय योजनांबाबतची प्रत्येक नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। व्हिडिओच्या शेवटी तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही त्या आधारे तुमच्या जिल्ह्यातील नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे याची अचूक माहिती देणार आहोत। आणि आता आली आहे ती बातमी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता। केंद्र सरकारने अखेर पीक विमा भरपाईसाठी जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे। या घोषणेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे हास्य खुलले। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने सांगितलं आहे की भरपाईचे वाटप 3 टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे। पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा अशा क्रमाने सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे। काहींना 18,000, काहींना 21,000 तर काहींना 25 ते 27,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे। मात्र यासाठी तुमचा जिल्हा जाहीर झालेल्या यादीत असणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारने स्पष्ट केले की या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेचा शेवट होईल आणि दिवाळीपूर्वी राज्यभरात दिलासा मिळेल। पहिल्या टप्प्यात एकूण 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना निधी मिळणार असून या सर्व जिल्ह्यांमध्ये डीबीटी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की यावेळी नुकसान भरपाईसाठी कोणतीही कठोर अटी लागू केल्या जाणार नाहीत, म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्र किंवा प्रक्रिया न करता थेट त्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा होणार आहे। हा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। अनेक दिवसांपासून पीक विमा भरपाईची वाट पाहत असलेल्या बळीराजाला आता थेट आर्थिक मदतीचा आधार मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, पुढील यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला आता जाणून घेऊया नेमके कोणते 12 जिल्हे या पहिल्या टप्प्यात समाविष्ट झाले आहेत, जिथे सर्वात आधी पीक विमा भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार आहे। फक्त 2 मिनिटे वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सरकारने नुकतीच पीक विमा भरपाई संदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली आहे आणि पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी अखेर समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेच्या माध्यमातून निधी वाटपाची सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांना 15,000, काहींना 18,000 तर काहींना 22 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय। या निर्णयावर झालेल्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची उपस्थिती होती। या बैठकीतच शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट भरपाईची रक्कम जमा होणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने दिलासा देणारा निर्णय सरकारकडून प्रत्यक्षात अंमलात आणला जात आहे। सरकारच्या योजनेनुसार पीक विमा भरपाईचा निधी 3 टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद झळकणार आहे। घरोघरी समृद्धीची ज्योत झळकणार आहे, यात काहीच शंका नाही। सरकारकडून जाहीर झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार पीक विमा भरपाईची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे। जर तुमचा तालुका या यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा आणि तालुका यात आहे का ते तपासा, कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की यावेळी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात भरपाई पोहोचणार आहे।
ताज्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील तालुके आणि जिल्ह्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सर्वप्रथम समाविष्ट झालेला तालुका म्हणजे पारनेर तालुका. येथे हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000, काहींना 20,000 तर काहींना 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाविना थेट डीबीटी पद्धतीने दिली जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या शनिवार रविवार नसल्यामुळे बँका आणि सरकारी कार्यालये पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता चिंता न करता आपल्या खात्यांवर लक्ष ठेवावं. सरकारकडून आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात पारनेरनंतर काही आणखी जिल्हे आणि तालुके यात समाविष्ट झाले आहेत, जिथे पुढील काही तासांमध्ये भरपाईचा निधी वितरित होणार आहे. त्यापैकी पुढचा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा. अधिकृत घोषणेनुसार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 17,400 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. ही प्रक्रिया देखील डीबीटी पद्धतीने सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. जर आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ही वाटप प्रक्रिया पुढील 7 दिवसांपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात संपूर्ण भरपाईची रक्कम पोहोचणार आहे. हा निर्णय म्हणजे बळीराजासाठी दिवाळीपूर्वीचा सर्वात मोठा दिलासा ठरणार आहे. त्यामुळे थोडं संयम ठेवा, तुमच्या खात्यातही ही रक्कम नक्की जमा होणार आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार कन्नड तालुका या यादीत अधिकृतरित्या समाविष्ट झालाय. येथे हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 18,000 रुपयांची भरपाई थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जात आहे. सरकारने कन्नड तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केलाय आणि निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अकोला आणि कन्नड या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यानुसार निधी वितरणाचं अचूक वेळापत्रक निश्चित केले. म्हणजेच कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे हे सर्व स्पष्ट करण्यात आले. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण यावेळी सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात खरीप आणि रब्बी दोन्ही पीक विम्यांची रक्कम एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की यंदाची दिवाळी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची गोड होणार आहे. हेक्टरी हजारो रुपयांची रक्कम थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा केली जाईल आणि महायुती सरकार ठामपणे बळीराजाच्या पाठीशी उभं आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वी आनंदाचे हास्य आणणं. आता सर्वांच्या नजरा त्या जिल्ह्यांच्या यादीकडे लागल्या आहेत, जिथे या पहिल्या टप्प्यात भरपाईचे वाटप सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या यादीत एकूण 12 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि डीबीटी प्रक्रियेने थेट निधी वितरण चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. पुढील काही क्षणात आपण जाणून घेणार आहोत की या पहिल्या टप्प्यातील उर्वरित कोणते जिल्हे आहेत जिथे नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र सरकारने सांगितल्याप्रमाणे 2 महत्त्वाची कामं करणं अत्यंत आवश्यक आहे. ही 2 महत्त्वाची कामं केल्या नाहीत तर रक्कम मिळण्यात अडथळा येऊ शकतो. या 2 महत्त्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती पुढच्या भागात दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना डीबीटीद्वारे आधीच यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची थेट रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे ही बातमी खरंच प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाची आणि आश्वासक ठरत आहे. आता सविस्तर जाणून घेऊया की पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे समाविष्ट झाले आहेत आणि शेतकऱ्यांनी कोणती 2 महत्त्वाची कामं करावी, ज्यामुळे त्यांना हेक्टरी 17 ते 20,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात मिळू शकेल. ताज्या अधिकृत माहितीनुसार चंद्रपूर जिल्हा पहिल्या टप्प्यातील यादीत समाविष्ट झाला आहे. या यादीत चंद्रपूरमधील तब्बल 17,200 शेतकऱ्यांची नावं घेण्यात आली आहेत. ही संख्या लहान नाही, म्हणजेच हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार या सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक ती कामं वेळेत पूर्ण केल्याने त्यांचा सहभाग नोंदवण्यात आलाय. त्यामुळे आता त्यांच्या बँक खात्यांमध्ये हेक्टरी 14 ते 17 आणि काही पात्र शेतकऱ्यांना 20 ते 27,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या वितरणासाठी सरकारने एकूण 15 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या यादीत तुमचं नाव आहे का नाही हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांच्या खात्यात आज पैसे जमा झाले नाहीत त्यांना उद्या किंवा या आठवड्यात नक्की पैसे मिळणार आहेत. दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. सरकारने याबाबत शेतकऱ्यांना 100% दिलासा दिलाय.
एक महत्त्वाची माहिती म्हणजे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की जून-जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवायसी आवश्यक होतं, परंतु ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडीच्या आधारे थेट अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जरी तुमचा केवायसी पूर्ण नसलं तरीही तुम्हाला 17 ते 19,000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आता पाहूया दुसरा आनंदाचा भाग. जळगाव जिल्हाही या यादीत समाविष्ट झालाय. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 170,42 रुपये जमा होणार आहेत. या निधीचे वितरणही टप्प्याटप्प्याने होईल. काही शेतकऱ्यांना 15,000, काहींना 18,000 तर काहींना 21 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीचा सर्वात मोठा दिलासा ठरत आहे.